नमस्कार मित्रांनो, शेत शिवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण आज कांडी गवताबद्दल माहिती बघणार आहोत. कोणतं कांडी गवत म्हणलं भाऊ हे? हे कांडीगाव ते सुपर नेपियर. मग याची लागवड कशी करावी लागते? त्याची लागवड आपली ऊस जसं लागवड करतो आपण त्या पद्धतीने लागवड केलेली आहे. ऊस किती दिवस झाले लागवड करून? त्याला लागवड करून झाली आता 3 वर्ष झालेली. म्हणजे 3 वर्ष पण चालू शकत सगळं? हा, कंटिन्यू चालू आहे. मग याला लावाच टायमाला नेमकं तुम्ही किती बाय किती वर लावला असेल? हे आपण लावलेले हा. 4 फुटाची सरी आपली. हा. आणि सरीत ऊसावानी लागवड केलेली आपण. ऊसावणी 4 फुटाची. 4 फुटाची. तर मग याला एकदा कापल्यावर किती दिवसाला कापले ते? 2 महिन्याने आपण येते. 2 महिने. मग किती किती गुंठ्यात लावली किंवा किती एकरा हे लागली? आपण लावले 20 गुंठी लागवड आहे. मग किती दिवस पुरतो तुम्हाला हे आता? हे आपल्याला जनावरांवर राहते. कधी कधी आपल्याकडे म्हशी जास्त राहत्या, कधी कमी राहत्या. जास्त असल्या तर 2 महिने पुरतं समजा. कमी असल्या तर 2-2.5 महिने पुरतं. मग म्हशी कोणत्या कोणत्या जातीच्या तुमच्याकडे आता सध्या? आता आपल्याकडे म्हशी जाफराबादी म्हशी आपल्याकडे. अजून आणि एक म्हशी मुर्रा आहे. अशा अच्छा. 4-5 म्हशी आहे आपल्याकडे. म्हशी. मग याला तुम्ही एवढं निब्बर झाला त्याला कसं टाकते जनावरांना खायला? हे आता यावेळेस तोडल्या गेलं नाही, शेतीची कामं जरा जास्त झाली हा. त्यामुळे जास्त वाढ झाली. मग आपण कुट्टी मशीन आहे आपल्याकडे. हा. कुट्टी करून घेतली की टाकून देतो आपण. याला जर समजा कवळं जर खाऊ घाला जनावर तर काय होऊ शकतं? नाही, कवळं पण चालतं, काही होत नाही त्यानं. पण मग आपल्याकडून कवळं तोडत नाही, रोज तोडत नाही ना आपण. आपण काय करतो, जास्त लेट जर झालं तर त्याचा मुरघास करून घेतो. तुम्ही का हा. लेट झालं? हा, मुरघास पुरं आता याचा? पूर्ण एकत्र करून याचे 5-6 बोध भरून ठेवले का हा. मुरघास मग दमा खाऊ घालतो आपण. म्हणजे याचा मुरघास करता तुम्ही हा, सरळ सरळ. मुरघास करतो. मग याला काही खत वगैरे टाकते तुम्ही आता? खताचा वापर करत नाही आपण. एखाद्या वेळेस बरसातीमध्ये एखादी बॅग युरियाची टाकली. हा. पण त्याला वाढ जास्त आहे, खताची काही एवढी आवश्यकता लागत नाही. नाही, जेव्हा लावलं ना तेव्हा तेव्हा मी खत नव्हतं टाकला आपण. खत नाही. नाही मग लावाच टायमाला म्हणजे नेमकं काय याचं बिरात काही कांड्या राहते अशा उसावर? नाही, याचं डायरेक्ट कांडी लावतो आपण. हे जसं ऊस लागवड करतो का आपण हा. त्या पद्धतीनं तसेच सोलून कांड्या तयार करायचे त्याच्यात हा. आणि आडवत आपण याचं सरीत. मग तेव्हा लावल्यानंतर किती दिवस लागते समजा कापायला नाही एकदा लावल्यानंतर? हा, सुरुवातीला त्याला जास्त दिवस लागते. 2.5-3 महिने घेतात ते पहिल्या वेळेस. हा. आणि नंतर मग 2 महिने 2.5 महिने असं. मग आता शेतकऱ्याला जर कांडी गवत लावणार समजा तर तुम्ही काय सांगशाल कसं लावलं गेलं पाहिजे किंवा कोणतं कांडी गवत चांगलं आहे असं? नाही, आता हे जे बेन आहे ना, हा. हे आपलं सुपर नेपियर आहे. हा. आणि याला काटे वगैरे काही नाही. हा, मी तेच. त्याचे 2 प्रकारचे राहते. एक आपल्याकडे अगोदर होतं त्याला लय काटे होते. हा. ते काट्याच आपण ज्यावेळेस कवळी नेतो ना त्यावेळेस सगळ्या अंगाला वचक येतो. ते मोडत नाही त्या काट्याचं? ते बंद करून टाकलं आपण, मोडून टाकलं ते. मग हे वेगळं बी आणलं आपण. मग हे बी कोण द्याल तुम्हाला? हे आपण आणलं संभाजीनगरहून. तिथे आमचे एक मित्र आहे, हा. ते म्हणे आपल्याकडे आहे म्हणे बी. हा. मग ते ना आपल्याला हे संभाजीनगरहून आम्ही तुम्ही बी देता कोण लेस लागलं समजा असं? हा, आपण ज्याला लागलं त्याला आता लगे बरोबर बेण्यावर येईल भारी. म्हणजे कोणी घेऊन विकत जाते. देता कसं देता? नाही, क्रिस आपल्याकडे इकडचा काही संबंध नाही. त्याला लागलं. अनेक शेतकऱ्यांनी नेलं आपल्या इथून जवळपास 50-1 शेतकऱ्यांनी बेन नेलं. बेन म्हणजे कसं आज समजा तुम्ही कांडी मशीन मधून काढता म्हणजे बेन कसं नाही राहत? नाही, आता हे बेन हे तोडून नेलं का, हा. याचे कांड्या तोडून नेले का, हा. याचं बेन तयार होतं. याचं काय, एक पेंडी नेली की पुढच्या वर्षी बेन तयार होतं. एका पेंडी समजा नुसतं. हा, तर एखाद्याला शेतकऱ्याला समजा एकर भर लावणार असेल तर मग त्याला किती लागेल समजा? त्याला आता तसं एवढं काही अंदाज सांगता येणार नाही. पण मग आता आपल्या एवढ्या वावरामध्ये आता एवढं जे बेन आहे ना, हा. त्याच्यात समजा 1.5-2 एकर वावर निघेल. एवढं पुरे बेन? हा, एवढं. तर तुम्ही याची तोडणी किती करणार आहे? आता 1-2 दिवसात ते आपली जरा मजूर जरा बाहेर जाईल, हा. आले की तोडणी करून घे, त्याची कुट्टी करून मुरघास करून घेणे आपण. ते काही की कांडी गावताल ते वर एक ते येतं तुरंत काय असं? याला नाही येत ते बेन. काही वेगवेगळे ते अनेक प्रकार आहेत ते कांडी गवतात. कांडी गावतात किती प्रकार राहते मग? हजारो जाती त्याच्यात, आपल्याला बी सांगता येणार नाही एवढ्या जाती. आता आपणच समजा जवळपास आपण 5-6 जाती यूज केलेल्या आहेत. तर मग हीच जात चांगली नाही ही समजा? जात चांगली आहे, ही आपल्याला म्हणजे हेच गवत चांगलं वाटलं आपल्याला. तुम्ही याला पाणी कसं दांडण कसं भरता? याला दांडा असं का कसं सोडतं? दांड याला आपल्या उसावानी एका ठिकाणी मोटर चालू केली पुरे वावर भरत कसं काय? पूर्वीच तर दांडे नाशी नागमोडी दांड करेल आपण. म्हणजे दांड फोडस करणार? हा, काहीच नाही पडत का, म्हणजे पुऱ्या वावरात पाणी जातं एकदा सोडलं. अच्छा. हा, पण पाणी जास्त लागतं याला. तर मित्रांनो, हे कांडी गवत चांगलं आहे आपल्याकडे. आपण लावलं होतं, आपल्याला बी याचा एवढा अनुभव नव्हता. पण लावल्यावर म्हणजे कमी दिवसात जास्त वाढ होते आणि चारा पण जास्त निघतो. कारण त्याचे बेट जे आहे ना लय मोठं होतं.
मग त्यामुळे चांगलं आहे कांडी गवत. एका कांडीवर किती भेट होतात किती कोंबडी आता एका याच्यावर जवळपास 10-15 आता तुम्ही पाहू शकता तुमच्या समोरच लाईव्ह 10-15 निघते ते उगाच यावेळेस त्याला पाण्याची कमी पडली म्हणून ते जर असं दिसलं नाही त्यांना कांडी गवत खूप एक नंबर आहे. बघून आपल्याला माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद.